मला वाटतं आपण दादांना हे सगळं सांगितलं पाहिजे. म्हणजे काय की दादांना तिच्याबद्दल फार कळवळ आहे त्यांच्या मनात. दादांनी कळायला हवं ना किती भयानक मुलगी ही, कुठल्या पातळीला जाऊन काय काय करू शकते. या एवढ्या वयात एवढा बनेलपणा मी सुद्धा पाहिला नव्हता. सॉरी, मी मध्येच बोलले. म्हणजे तुमच्या घरचं मॅटर आहे, पण ही शेवटी या खोटेपणामुळे मी सुद्धा तोंडगशीच पडले. एवढी कशी सुडाची भावना असू शकते? तिच्यासाठीच वाईट आहे खरं आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे आजी. सॉरी उर्मी. अगं आजी, सॉरी नको ना ग म्हणूस. नाही म्हणजे तू मध्ये पडू नकोस म्हणालीस ना. हो, पण ते यासाठी नाही. अगं पण मला पण मूर्खच बनवलं ना ग तिनं. हो, मला वाटतं हे दादांच्या कानावरती घातलं पाहिजे. मलाही तेच वाटतंय. उर्मी, तू का नको म्हणतेस? कारण आता या सगळ्याला काहीही अर्थ नाहीये असं मला वाटतं. प्रत्येक गोष्टीची ना एक वेळ असते आजी. ती गेल्यावर. अगं पण वेळ जायच्या दादामाईंना सावध नको का करायला? नेहमीप्रमाणे उर्मीला पटलेलं नाहीये. मला वाटतं आपण वोटिंग करावं. कोणाकोणाला वाटतंय की ही गोष्ट दादांच्या कानावर गेली पाहिजे, त्यांनी प्लीज हात वर करा. ठीक आहे. विश्वास ठेव. काय चाललंय तुमचं? दूर वा. नाही, अजून तुम्ही नवरा बायको नाही आहात. आभारी आहे. तू बोलत का नाहीयेस? काय बोलू मी? काही. मी थोडं कमी जास्त बोलले की तुम्हाला वाटतं मी माझं थोबड वाजवते आणि मग चिडता तुम्ही. अगं, नवरा बायकोंमध्ये भांडण होतच असतात. टाकायला निघाला होतात तुम्ही मला. टाकायला वगैरे नाही. माहेरीच सोडणार होतात ना. मग तो राग आता आयुष्यभर मनात धरून बसणार आहेस का? माणूस आहे हो मी, यंत्र नाही. बरोबर आहे, मान्य आहे मला. तुम्हाला येतो ना तसा मलाही राग येतो. मग मग तू आता मला घराबाहेर काढतेस का? माझी काय बिशाद आहे? इकडे घरात नको असलेल्या गोष्टी मी घराबाहेर काढू शकत नाही. तुम्हाला कसली काढतीये? अगं कुमुल. उर्मी, आजींनी सोबत असायला हवं होतं का? नाही, नको. या घरची पाहुणी आहे ना ती. पण त्यांनी दादांना सांगितलं असतं ना. दादा जर म्हणाले बोलवा तर बोलवूया तिला, पण आधीपासून ती तिथे नको. आणि मला नाही वाटत दादांनाही ते आवडेल. बरं मला सांगा, हे सगळं दादांशी कोण बोलणार आहे? मी बोलेन. पण तुला एकटीला जमेल का ते? माझ्यावर लागलेला डाग मलाच पुसला पाहिजे ना. मला वाटतं तुम्ही दोघंही नका येऊ, मी एकटी जाईन. नाही नको, मी येतो तुझ्याबरोबर. काय गरज पडली तर मला मध्ये पडावंच लागेल, पण शक्यतो दादांशी बोलणार नाहीच आहे मी. वासू, अरे हे काय नवीन तुझं? हे नवीन नाहीये, जुनच आहे. त्यांनीच माझ्या नावानं आंघोळ. झालं ते आता. उर्मी, त्यांनी अजून माझ्याशी बोलायला सुरुवात केलेली नाहीये. तू कर ना मग. हे बघ उर्मी, हे शक्य नाहीये. त्यांना जेव्हा वाटेल ना तेव्हाच ते आपल्याशी बोलतील, आणि त्यांना नाही वाटलं तर ते नाही बोलणार. ते जोवर स्वतःहून आपल्याशी बोलत नाही ना तोवर त्यांच्याशी बोलण्यात काहीच पॉइंट नाहीये. खरंय वासू म्हणतोय ते. याला कितीही वाटलं तरी त्यांना वाटल्याशिवाय ते नाही बोलणार याच्याशी. पण माझ्याशी तर बोलले मध्यंतरी एकदा दोनदा. खरं तर मीच बोलले,
पण रागावून का होईना बोलले माझ्याशी आणि आता तर बोलतात. तू त्यांची लाडकी सून आहेस ना, आणि तू काय आहेस मग? दोडका लेक. बरं चल, तुम्ही दोघंही जा, मी बोलते. जीजी नको, मी तरी येते ना. बरं ठीक आहे वासू, मग तू जा. अरे पण अरे खरंच सांगतेय, तू आलास तर परत या सगळ्याला काहीतरी वेगळा अर्थ येईल. हे बघ जीजी, तुला मी एकटीला सिंहाच्या गुहेत सोडणार नाहीये. नाही, बळी जायचाच असेल तर तो तिघांचाही जाऊ दे. नको नको, कोणीतरी एक जण मागे राहायला हवं. वासू ऐक, मलाही पटतंय जीजींचं. बॅकअप प्लॅन म्हणून तू थांब. हां, नको येऊस तू. अगं पण ऐक ना, मी सांगते ते. तू थांब, आम्ही दोघी जणी जातो. चल, चल. नंदे, हत्या कुठे होतीस तू? इथेच तर होते. आता मी काय करू? का, काय झालं? मी त्या थेरडी समोर चिडायला नको होतं. का? मला कुमुद वहिनी सांगत होत्या की दादांना हे चालणार नाही म्हणे. ती थेरडी कोण लागून गेली का मोठी? अगं ती असं नाही ग, पण दादांना पाहुण्यांसमोर कोणीच काही केलेलं असं चालत नाही म्हणे. मग एवढं तुला कळायला नको का ग नंदे? आता नाही आलं ना लक्षात. ती गुरमी होती का तिकडे? हो तर झालं. आता ती काही तुझी चुगली केल्या वाचून राहणार नाही. काय करू मी? माफी माग. कोणाची? त्या थेरडीची. मी नाही मागणार. मग मर तुझ्या कर्मानं. अगं पण नंदे, मी तर म्हणते त्या गुरमीची पण माफी माग. जीव गेला तरी नाही मागणार मी. झालं. म्हणजे आता तुझे ग्रह फिरलेच म्हणून समज. म्हणजे नंदे, आधीच या ना त्या कारणाने तू दादांसमोर वाईट ठरलेली आहेस. आता जर तू पाहुण्यांसमोर तमाशे केलेस हे दादांना कळलं ना, तर दादा म्हणतील बाई ग, तुझा बोऱ्या बिस्तर उचल आणि चालायला लाग्या कर. पण मी तिची का माफी मागू? हवं तर दादांची मागते मी. दादा तुला त्यांचीच माफी मागायला लावणार. मग काय करशील तू? माझी काही चूक नाहीये तर मी कशाला माफी मागू? या घरात आसरा मिळावा म्हणून ती माझे फोटो काढत होती. एकदा दादांच्या मर्जीतून उतरलीस ना नंदे, तर तुला कुणीही वाचवू शकणार नाही. एकदा तिने मला अडकवून झालंय तर पुन्हा तसंच काहीतरी करत असणार ती. अगं बाई, हात जोडते तुझ्या पुढे, माफी माग. पण चूक तिची आहे, तिने माफी मागितली पाहिजे. नंदी, मी काय बोलते आणि तू काय बोलतेस? ऐकलेस तरी का तू माझं? ऐकलंय मी ते सगळं. नंदे, आपल्याला कुणीही नाहीये, या घराचाच आसरा आहे आपल्याला. मला सूड घ्यायचाय तिचा. डोक्यावर छप्परच नसेल ना तर कसला सूड घेशील मरायला? हे बघ नंदे, कधी कधी मोठ्या लढाया जिंकण्यासाठी छोटे छोटे पराभव पत्करावे लागतात. माझ्या सख्या धाकट्या भावाची चुगली कशी करेन मी? नाही, बरोबर आहे. आवश्यक माहिती देण्याला चुगली नाही म्हणताय ना. पण ती माझ्याकडून जायला नको होती. पत्र मलाच लिहिलं होतं ना. हो, पण ते माझ्या पुरतच होतं. मला तुमच्या बोलण्याचा काय अर्थच कळत नाहीये. दादा, मी पत्र तुम्हालाच लिहिलं होतं, पण ते कधीच द्यायचं नव्हतं. फक्त मला बरं वाटावं म्हणून. पत्र मला लिहिलं होतं पण मला द्यायचं नव्हतं. म्हणजे या लपवाछपवीत तुम्ही एक प्रकारे सहभागी होणार होतात. नाही, तसं नाही. मग कसं आदिती? तुम्ही आम्हाला पत्र लिहिलं, त्यातल्या काही गोष्टींबद्दल आम्हाला आक्षेप आहे, पण ते आपण नंतर बोलू. तो आत्ताचा विषय नाही. पण बाकीच्या गोष्टी बोलून, खरं सांगून तुम्ही या घराच्या हिताचा विचार करतात असा आमचा समज झाला होता. म्हणजे नातं की कर्तव्य, पण कर्तव्याच्या कसोटीत तुम्ही उतरलात याचं आम्हाला कौतुक वाटत होतं. पण आता तर तुम्ही म्हणताय की तुम्हाला तसं काही करायचंच नव्हतं. म्हणजे तुम्ही या कारस्थानात सामील होतात असाच त्याचा अर्थ होतो ना. नाही दादा, तसं नव्हतं. तर मग तुम्ही करता त्यापेक्षा नंदिनीच या घराच्या हिताचा जास्त विचार करतात असा त्याचा स्पष्ट अर्थ होतो. तसं नाही हो तिला म्हणायचं. आधीच पोर तुमच्या समोर बोलायला घाबरतीये. मी फक्त त्यांचं म्हणणं उलगडून सांगितलं. मला तुम्हाला सांगायचं नव्हतं असं नाही दादा, मला सांगायचं होतं. अरे कमाल आहे. आता या म्हणतात मला सांगायचं होतं. सांगायचं होतं पण म्हणजे. बरं, आता मी शांतपणे विचारतो, न घाबरता सांगा. तुम्हाला सांगायचं होतं की नव्हतं? बोला ना. दादा, मी मध्ये बोलले तर चालेल का प्लीज? अहो, आज काहीतरी तमाशा होणार आहे. म्हणजे? मी आत्ताच उर्मिला आणि वंसनना दादांकडे जाताना पाहिलंय. हा मग? अहो मग काय, तुम्ही चला बरं. कुमुद, काहीतरीच काय अगं?
आता त्या दोघे दादांकडे गेल्या तर तमाशा कशाला व्हायला हवा? अहो हे तसं नाहीये. आजच उर्मी आणि नंदिनीमध्ये एक मोठा तमाशा झालाय. काय? हो. अहो उर्मी फोटो काढत होती तर नंदिनी अचानक भडकली आणि तिने उर्मीचा फोनच फेकून दिला. उर्मी कोणाचे फोटो काढत होती? त्या सगळ्यांचेच फोटो काढत होती. हो, कशाला? तिच्या वडिलांना पाठवायला. नाही पण मग नंदिनी का चिडली? तिला चिडायला काही कारण लागतं का? ती सदा आणि कदा चिडलेलीच असते. कुमुद, तुला एक सांगू का, तू कशाला उगाच या सगळ्यात पडतेस? झालं तुमचं पुन्हा सुरू? मोठी सून आहे ना मी ह्या घरची. जा मग, जा सोडव भांडण, सोडव जा. हे बघा, हे भांडण तरी मी सोडवू शकत नाही, पण निदान बघू तरी शकतो ना आपण. तुम्ही चला बरं लवकर, नाहीतर म्हणाल मी तुम्हाला काही सांगितलं नाही म्हणून. चला चला लवकर चला. तुम्ही इंग्रजी शब्दांचा वापर फार करता. माफ करा, पण जीजींच्या वतीने मी बोलू का? त्याने मुद्दा बदलणार आहे का? दृष्टिकोन बदलेल. सत्य कुठल्याही दृष्टिकोनातून बघितलं तरी ते बदलत नाही. आपल्या माणसांना जोखण्याचा तो एकमेव मापदंड असतो का? या घरात तो आहे. दादा, पण खर तर नात्यांनी बनते ना. हो, पण त्याचा पाया सत्य असावा. जीजींना असत्य बोलायचं नव्हतं. पण सत्य लपवणं हे असत्य बोलण्यासारखंच आहे ना. सत्य बोलण्याची हिंमत प्रत्येकामध्ये नसते दादा. हे असत्य बोलण्याचं समर्थन नाही होऊ शकत. माणूस घाबरला की तो असत्य बोलायला प्रवृत्त होतो. हे पुन्हा असत्य बोलण्याचं लंगड समर्थनच झालं. दादा, प्रत्येक खोटं बोलण्यामागे लबाडी हा हेतू नसतो ना. त्यानं असत्य सत्य होत नाही. दादा, पण हेतू समजून घेतल्याशिवाय. तुमचा मुद्दा मला अजूनही कळलेला नाही. दादा, जीजींना तुमच्यापासून काही एक लपवायचं नव्हतं. आमचं सत्य आमच्या तोंडून तुमच्यापर्यंत पोचावं ही एवढीच इच्छा होती त्यांची. आणि त्यासाठी त्यांनी आमच्यावर अनेकदा दबावही टाकला, पण आम्हीच घाबरलो होतो. सत्य कळल्यावर काय होईल ह्याचा अंदाज आम्हाला नसल्यामुळे आम्ही फक्त वेळ काढत होतो. जीजीने आम्हाला अनेकदा सांगितलं की दादांशी बोला. अनेकदा त्या असंही बोलल्या की मी सांगते, पण आम्हीच त्यांना शब्देवर थांबवलं. दादा, त्यांच्या मनाची खूप घालमेल होत होती. दादा, त्यांना तुम्हाला सगळं खरं खरं सांगायचं होतं, पण त्यांना फक्त आमच्यामुळे तुम्हाला काही एक सांगता नाही आलं. लहान भावाची शपथ मोडण्याची त्यांची हिंमत नव्हती, म्हणून मीच त्यांना हा उपाय सुचवला. तुम्हाला जे वाटतं ते सगळं लिहून काढा, म्हणजे तुमची तगमग थांबेल. जीजींना जे प्रत्यक्षात व्यक्त करता येत नव्हतं ना, त्यांनी ते सगळं ते एका पत्रात मांडलं. यामुळे त्यांच्या मनातल्या सगळ्या भावनांचा निचरा तर झालाच, पण लहान भावाची शपथ मोडण्याची नामुष्कीही टळली. दादा, जीजींची यात काही एक चूक नाही. जी काही चूक आहे ती आमची आहे, आणि ती चूक म्हणजे आम्हाला पुन्हा खोटेपणा करता यावा म्हणून नाही केली. मी फक्त घाबरलो होतो. यासाठी तुम्हाला जी काही शिक्षा करायची असेल ना, ती आम्हाला करा. त्यांच्यावर अकारण हा चुगली करण्याचा आरोप आला. कळलं मला. मुद्देसूद बोलता तुम्ही. थँक्यू दादा. आय मीन सॉरी, म्हणजे माफ करा. म्हणजे आपल्या भाषेचा मान आपणच ठेवावा. दादा, फक्त दुसऱ्यांची भाषा नाकारूनच तो मान ठेवता येतो का? मला माफ करा दादा. मला माझ्या भाषेचा सार्थ अभिमान आहे, पण सगळ्या भाषा शिकून जर मी माझ्या भाषेत बोलण्याला प्राधान्य दिलं तर त्या अभिमानाला काही अर्थ आहे ना? किंवा मी त्या समजून घेण्याचा कधी प्रयत्नच नाही केला, आणि म्हणून मला माझ्या भाषेचा अभिमान आहे हे मला बोलणं जरा उथळ वाटतं. लहान तोंडी मोठा घास घेत असेल तर माफ करा दादा, पण आता भाषेवरून वेगळा वाद नको. भाषेवरून तुमचं जे म्हणणं आहे ते मला पटलेलं नाही, पण त्यावर आपण नंतर बोलू. पण आदिती, तुमचं म्हणणं मला पटलंय, आणि आता माझ्या मनात तुमच्याविषयी कसलीही आढी नाही. मला फक्त एक गोष्ट कळलेली नाहीये. ते पत्र जर तुम्हाला मला द्यायचं नव्हतं तर ते माझ्या खोलीत आलं कसं? तेच मलाही कळलेलं नाहीये अजून.
यामागे ही नंदिनीच असेल का? माई, तसं आम्हाला काही म्हणता येत नाहीये, कारण त्यासाठी आमच्याकडे पुरावे नाहीयेत. हद्द झाली बाई नंदिनीची. त्यांचं आपल्या मुलाशी ठरलेलं लग्न आपल्या बाजूने मोडलं हे विसरून कसं चालेल? त्यांची एकदा योग्य घरात पाठवणी केली की त्यांच्या वडिलांना दिलेल्या शब्दातून मोकळे झालो आपण. तेव्हा यापुढे नंदिनीवरून काही तंटा होणार नाही याची काळजी तुम्हीच घ्या. नाही म्हणजे ठीकच झालं, आपल्या आपल्यात स्पष्ट झालं ते एक बरं झालं, तेच महत्वाचं आहे. आता जे झालं ते उगाळत बसण्यात काही अर्थ नाही. आणि बरं का मुलींनो, तुम्ही आता ते झालं गेलं विसरून जा. हा, खरंय, ती या घरची पाहुणी आहे, या घरची जबाबदारी आहे. उगाच कोणी तिच्याबद्दल आकस ठेवू नका, त्याने हे सगळं चिघळत जाईल. तिचं लग्न होऊन ती आपल्या घरी गेली की आपलं कर्तव्य संपलं. उर्मीची 8वीतली सर्टिफिकेट्स, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक, कथाकथन स्पर्धा प्रथम क्रमांक, वादविवाद स्पर्धा त्यातही प्रथम क्रमांक. हे सगळं तिने ना तुझ्याकडनं घेतलंय. म्हणून काय जळतीयस का तू? हो, मग काय, मला किती वाटायचं तिने नाच शिकावा म्हणून. अगं, नाच शिकून काय करणार होती ती सीमा? गाणं शिकून काय केलं तिने? पण तिला आवड होती. मग नाचाची पण आवड निर्माण झाली असती. हा, काय नाही या, तू तिला जबरदस्ती नेलं होतंस. तू ना तिला फूस लावायचास, फूस, जाऊ नकोस म्हणून. अगं हो, कारण ती मला सांगायची, बाबा मला ते आवडत नाही, मला नाही डान्स शिकायचा. मग तिला आवड असती तर मी काय तिला डान्स मध्ये पण करिअर करू दिलं असतं. वादविवादासाठी कसं रे एनकरेज करायचास तू? काय नाही ग, आपली भांडणं बघून शिकली ती. काहीतरीच तुझं. अगं हो, म्हणजे इलॉजिकल बोलण्याला लॉजिक मांडून कसं नामोहरम करायचं याचा खूप सराव झाला तिचा तुझ्याशी बोलून बोलून. तू मोठा लॉजिक धरून बोलतोस ना. मी लॉजिक सोडून काही बोलत नाही. काही सांगू नकोस तू. कितीतरी वेळा तिने वादविवादात हरवलंय तुला. किती शांतपणे बोलते ती, निरुत्तरच करून टाकते समोरच्याला. खरं सांगू तुला सीमा, म्हणजे जितक्या वेळेला मी तिच्याकडून हरलोय ना, तितक्या वेळेला मी आतून जिंकल्याचंच फील करत आलोय. काय छान बोलते ग ती. हा, म्हणजे अजिबात तोल ढळू न देता एकदम प्रगल्भ माणसासारखी. म्हणजे समोरच्यावर आपला प्रभाव पाडतेच ती आपल्या बोलण्यानं. खूप मिस करतोयस का रे तिला? माझ्या काळजाचा तुकडा आहे ग ती. नंतर येऊ का मी? नाही नाही, असं काही नाही. काही महत्वाचं बोलणं चाललं होतं का? नाही, महत्वाचं काही नाही. हवं तर मी. बोला तुम्ही. दादा, तुम्ही माझ्यावर रागवला आहात का? रागवण्यासारखं तुमच्या हातून काही घडलंय का? उर्मीनी सांगितलं का तुम्हाला? उर्मी कशाला बोलेल, आम्ही वेगळंच बोलत होतो. ठीक आहे, तुम्ही असं म्हणत असाल तर असेल. तुम्ही बोला. मी इथे क्षमा मागायला आली आहे. क्षमा? हो. कोणाची आणि कशासाठी? उर्मी आणि तिच्या आजीची. मी जे वागले ते करायला नको होतं. चुकलं माझं. मला क्षमा कर उर्मी. पण माझी पण काही चूक नव्हती ना. मी आधीच तिला प्रेमाने सांगितलं होतं की माझे फोटो नको काढूस, पण तिने ऐकलंच नाही माझं. हे बघ उर्मी, आपल्यामध्ये रक्ताचं नातं नाही आहे ना मैत्रीचं.
मग तू अशी सलगी करायला आलीस ना की मला भीती वाटते. तू माझं चित्रीकरण करून एकाचं 2 करून सांगितलं होतंस दादांना. मला भीती वाटली. आता फोटो काढून तू काय करशील कोणास ठाऊक. मी घाबरले होते खूप. नंदिनी, पण उर्मीच्या आजींसमोर तू असं वागायला नको होतंस. पाहुण्या आहेत त्या आपल्या. आलं माझ्या लक्षात नंतर. माझं कसं झालं, आज माझ्या बाबांचा जन्मदिवस आहे. आम्ही दरवर्षी खूप छान साजरा करायचा तो. त्यांच्यासाठी गोडाधोडाचं जेवण बनवायचे मी, रांगोळी घालायचे, त्यांना ओवाळायचे. मला बाबांची खूप आठवण येत होती. उगाच रडारड केली तर सगळ्यांना कळेल म्हणून मी गप्प बसले होते. त्यांच्या मागच्या जन्मदिवशी ते म्हणाले होते की पुढच्या जन्मदिवशी तू तुझ्या सासरी असशील, तू येशील ना मग माहेरी. आता ते गेले. ते आता परत कधीच येणार नाहीत. असं वाटतं माझ्या आयुष्यातली काही वर्ष त्यांना दिली असती तर बरं झालं असतं. मी माझ्याच विचारांमध्ये होते आणि हिचं आपलं फोटो काढू टुमणं सुरू होतं. मला राग आला एकदम. माफ कर मला उर्मी, माझ्याकडून असं परत नाही होणार.